नमस्कार मित्रांनो, आपण आज चिंचोली गावात आलोय, तालुका चांदवड, जिल्हा नाशिकमध्ये। आज आपण आपले चिंचोली गावचे प्रगतशील शेतकरी शामराव जाधव सर हे गेली 2 वर्षापासून आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरतात आणि आज त्यांनी कांद्यांसाठी आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले। आज खूप म्हणजे रिझल्ट बघून खूप आनंद झाला, कारण ॲक्च्युली आज आपण बघतोय पाऊस गेल्या आपल्या चांदवड तालुक्यामध्येच नाही तर जवळपास पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसाने कांद्याचे रोप असतील किंवा लावलेले कांदे असतील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आहे। पण आज मला प्राऊड वाटतोय या गोष्टीचा का आज आपल्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट जे वापरले त्याचा रिझल्ट खूप छान आला आहे। आपण इथं माझ्या पाठीमागे जर कांद्याचं वावर पाहत असाल तर बघा तुम्ही, हा जो कांदा आहे जवळपास हा 1.5 महिन्याचा कांदा आहे। आज जर त्या कांद्याची ग्रोथ जर बघितली तर आज असं वाटतंय की जवळपास तो 2 ते 2.5 महिन्याचा कांदा झाला आहे। या पद्धतीची ती झाडांची ग्रोथ आहे, त्या कांद्याची ग्रोथ आहे। तर आपण शेतकऱ्यांना जाणून घेऊया, आपण बोलूया शामराव सरांसोबत। सर नमस्कार। सर नाव काय आपलं? शामराव नरहरी जाधव, राहणार चिंचोली, पोस्ट तळवडे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुक्यामध्ये तुमचं गाव आहे। सर आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट साधारण किती वर्षापासून तुम्ही वापरताय? 2 वर्षापासून वापरतो, पण आज यंदाचा रिझल्ट बेहतर आहे। याच्यापेक्षा रेग्युलरपेक्षा या वर्षी तुम्ही एक बेस्ट चांगला रिझल्ट घेतला, ठीक आहे। आज तुमचा कांद्याचा जो प्लॉट आहे त्याची जी ग्रोथ बघितली, खूप छान पद्धतीची ग्रोथ आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ग्रोथ अशी आहे, कांदे लावायच्या आधी, लागवड करण्याच्या आधी मी भुआस्त्र टाकले होते। त्याच्यानंतर मग प्राऊड, ग्रो मॅजिक आणि एमआय स्प्रे स्टिकर साबण म्हणतो बरोबर। आणि दुसरा हात मी वीर, ग्रो मॅजिक आणि साबण, असे 2च हात झाले। 1.5 महिन्याचा कांदा झाला आहे, एकदम ग्रोथ भारी आहे, चांगलं वाटतं। याचं आसपासचे लोक सुद्धा विचारतात काय केलं कांद्याला, मी सांगतो असं प्रोडक्ट वापरले, पण वापरा। सुंदर सर, रिझल्ट बघून खरोखर आम्हालाही खूप आनंद वाटतो, कारण ह्या पावसामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आपण बघतोय आज आजूबाजू पण कांदे आहे, पण आज ते कांदे ना विरळ पडले, म्हणजे खूप विरळ आहे कांदे। ज्या पद्धतीचे आपल्याला ग्रोथ पाहिजे त्या पद्धतीचे आपल्याला ग्रोथ भेटलेली नाही, पण आज आपल्या इंडिया ॲग्रोची खरोखर ताकद म्हणायला पाहिजे। मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता कांदा, तुम्ही जवळून घ्या जरा, तुम्हाला हे पण लक्षात येईल का त्या कांद्याची ग्रोथ कशा पद्धतीने झाली आहे। साधारण ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं ना, एकदम सुंदर पद्धतीची ग्रोथ झालेली आहे आणि हा रिझल्ट बघून खरोखर आज शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय। तर ठीक आहे, ओके। पूर्ण वावरामध्ये आता जवळपास हे क्षेत्र किती आहे सर तुमचं? सर 3 बिघे म्हणजे 1.5 एकर। 1.5 एकर म्हणजे 3 बिघ्याचं क्षेत्र आहे। तुम्ही इथं भुआस्त्र किती वापरले? भुआस्त्र 3 वापरले, म्हणजे प्रति बिघ्याला तुम्ही 2 किलोचं प्रमाण वापरलेलं आहे। म्हणजे सगळ्यात छान रिझल्ट कोणत्या याचा वाटतोय तुम्हाला? सर्व छान रिझल्ट आहे। छान रिझल्ट म्हणजे मला ना भुआस्त्र ज्यावेळेस आता हे पाऊस नसता आला ना, रेकॉर्ड ब्रेक कांदा निघाला असता। पावसानं थोडं हानी होणार आहे, 2% किंवा 5% बरोबर माझ्या माहितीनुसार। पण जेव्हा आम्ही भुआस्त्र टाकलं होतं आधीमध्ये मिक्स करून, त्यावेळेसच त्याची कांद्याची ग्रोथ आणि चावल दिसत होती मला। ग्रोथ मध्ये चांगली ग्रोथ दिसत होती पहिल्यापासूनच। मला एक सांगा, आता इथं आजूबाजू सगळे शेतकरी आपले चांदवड तालुक्यात कांदा आपल्याकडे खूप जास्त मोठ्या प्रमाणात होतो। आता जनरली जो कांदा आपल्याकडे होतो, बरोबर आहे, तर आता आजूबाजू पण लोकांनी तुम्ही ज्या तारखेला कांदे लागण केली असेल त्याच पद्धतीचे त्या तारखेचे प्लॉट पण आजूबाजूला असतील, बरोबर आहे। तर त्याच्यात आणि तुमच्या कांद्यांमध्ये तुम्हाला काय बदल जाणवतोय किंवा शेतकरी काय म्हणताय तुम्हाला? कांद्याची साबण वापरल्यामुळे ना कांद्याचं ताईटपणा राहिला। नाही, मला हे विचारायचं असं आहे की बाकीच्या शेतकऱ्याने पण कांदे लावले तुमच्या सेम डेटला, सेम तारखेला, सेम महिन्यामध्ये, बरोबर ना? मग त्यांच्या कांद्यातून तुमच्या कांद्यांमध्ये काय फरक आहे नेमका? भरपूर फरक आहे, कारण कांदे आज त्यांचे ना दुई बादळ, आता 2 दिवसात दुई बादळ पडलं, बुरके दिसत आहे, पूर्ण बुरके। म्हणजे एकदा कांद्याचा पात खराब झाली का कांदा होत नाही, ॲव्हरेज भेटत नाही। कांदा होतो, चिंगळी असेल, गोटी असेल, अनेक प्रकारचे बारीक राहून जाईल, पण वजन आणि कलर नाही भेटत। कलर आणि वजन त्याच्यात फॉल्ट पडत। पण माझे कांदे निळे पण आहे, पात पण स्ट्रेट आहे, म्हणजे ॲव्हरेज 100% माझ्या माहितीनुसार चांगलं भेटेल असं मला वाटतं। 100%, कारण ग्रोथ दिसतेच ना सर। आज पूर्ण वावरामध्ये कॅमेरा फिरवा तुम्ही, अगदी त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत
त्यापर्यंत जी काळोखी आहे ना वावराची, ही एकदम सुंदर पद्धतीची काळोखी आहे आणि ग्रोथ पण दिसते. मालाची म्हणजे कांद्याची जी साईज आहे ती पण दिसते. कारण एवढा पाऊस झाल्यानंतर सुद्धा कांदा खराब झालेला नाही आहे, हे मला सांगायचं आहे. माझा सांगण्याचा उद्देश तो आहे, एवढ्या पावसानंतर सुद्धा कांदा खराब नाही झाला आहे. कारण ह्या अवस्थेमध्ये काय होतं, ज्यावेळेस अतिवृष्टी होते, ज्यावेळेस जास्त पाऊस होतो, त्यावेळेस होतं काय जनरली कांद्यात ते पोग्यात पाणी जातं, त्याच्यानंतर तो कांदा जो आहे ना तो लूज पडतो, डॅमेज होतो, म्हणजे पूर्णपणे सडलेल्या अवस्थेमध्ये तो कांदा येतो. आणि असं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं झालंय. पण खरोखर इंडिया ॲग्रोचे आपण आभार मानले पाहिजे. खरोखर खूप छान रिझल्ट आहे. तर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना चांदवडच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रात सांगू शकतो का इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट कमीत कमी भूवस्त्र कांद्याला सगळे प्रोडक्ट वापरले पाहिजे, सगळेच प्रोडक्ट वापरले पाहिजे. भूवस्त्राचा वापर जास्त करा, जेणेकरून मातीचं जे केमिकल आपण आता इथून पुढं आपल्या वडिलांनी आपण वापरलंय ना, तर भूवस्त्राचा त्याचा 10-5% तरी फरक पडत. भूवस्त्र इंडिया ॲग्रोचे पूर्ण प्रोडक्ट वापरा, 100% रिझल्ट तुम्हाला जाणवेल. येस सर, ओके सर, थँक्यू सर. आनंद वाटला तुमच्या क्षेत्रात कांद्याचा रिझल्ट पाहून, खूप आनंद झाला. आणि मी प्रत्येक शेतकऱ्यांना नक्की सांगेल आज आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे. मित्रांनो, कमी खर्चामध्ये जर तुम्हाला चांगलं उत्पादन मिळते आणि ते औषध कुठंतरी कोणत्या तरी प्रकारचे औषध आपण आज मार्केटमधून आणून वापरतो, यात काही शंका नाही आहे. परंतु जर आपण ऑर्गॅनिकमध्ये इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट जर वापरले आणि आपलं जर पीक वाचत असेल आणि जर आपल्याला उत्पादन चांगलं भेटत असेल, तर मला वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी हे इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट आपले वापरले पाहिजे. ही काळाची गरज आहे आणि आज ऑर्गॅनिक शेतीसुद्धा ही काळाची गरज झालेली आहे. तर नक्की मित्रांनो संपर्क करा. आपल्या जवळपास जे शेतकरी असेल त्यांच्यासोबत संपर्क करून तुम्ही आपल्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट घरपोच घेऊ शकता. माझा नंबर आहे 92 84 87 17 83. या नंबरवर संपर्क करून तुम्ही घरपोच तुमच्या शेतीसाठी औषधं पोचवू शकता, शेतीला तुम्ही घेऊ शकता. इंडियामध्ये औषध तुम्हाला घरपोचरित्या पोचवले जातात, ही काळजी आम्ही घेतो. तर प्रत्येक शेतकऱ्यांचे आभार राहील आणि प्रत्येकाने वापरा, एवढंच मी तुम्हाला सांगेल.